कुठे गेले असतील काका? अजून कसे आले नाहीत सिद्धिराज त्यांना घेऊन? सगळेच किती टेन्शन मध्ये आहेत. काकू, मी तुमच्यासाठी गरम दूध आणू का? काकू, तुम्ही काहीच खाल्लं नाहीयेत. थोडं दूध तरी घ्या ना. असा अन्नावर राग काढून काय होणार आहे? मला नकोय काही भावना. मला तुमची मनस्थिती कळतीये, पण भावना, इतक्या या अशा परिस्थितीमध्ये तू इतकी शांत कशी राहू शकतेस ग? बघतेस ना किती वाजलेत ते, किती उशीर झालाय. अजून सिद्धू आला नाही, हे आले नाहीत. हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. तुला नाही वाटत असं? माझ्यामुळे? तुझ्याच मुळे. तू ती केस रजिस्टर करण्याचा हट्ट धरलायस ना, म्हणून हे सगळं प्रकरण झालंय. हे बघ भावना, मी तुला ना एक साधा सरळ प्रश्न विचारते, मला त्याचं उत्तर दे. तू का या केसच्या मागे लागलीयस ग? अगं तुझं लग्न झालंय आता, तू गाडी पटलांची सून आहेस. स्वतःच्या संसारात लक्ष घालायच्या ऐवजी तू त्या श्रीकांत इनामदारांच्या केसच्या मागे लागलीयस. अगं त्यांच्याशी तुझं लग्न सुद्धा झालं नव्हतं. सिद्धू तुझ्या आयुष्यात येण्याच्या आधी जर या गोष्टीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असतास तर वेगळी गोष्ट होती. तेव्हा काळजी नाही वाटली तुला. आणि आता माझ्या मुलाला हाताशी घेऊन हे सगळं करायला सुचतंय तुला? लग्नाच्या आधीच्या न झालेल्या नवऱ्याच्या केसच्या धडपडीसाठी कुठली सासरची माणसं परवानगी देतील? कोण पाठिंबा देईल सांग ना? तुला नाही का वाटत आहे तुझं चुकतंय? जरा बघ तुझ्या माहेरच्या माणसांकडे, त्यांची अवस्था बघ. तुझ्या बहिणीला जाऊन 15 सुद्धा नाही झालाय आणि तुझ्या या केसच्या हट्टामुळे तुझा भाऊ वेंकी आज जेलमध्ये. माहेरच्या माणसांबरोबर सासरच्या माणसांची सुद्धा वाताहत होते फक्त तुझ्यामुळे. अगं माझ्या अख्ख्या संसारात इतक्या वर्षामध्ये हे पहिल्यांदाच हे घर सोडून गेलेत. आणि माझा मुलगा आता त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडला, रात्रभर शोधत फिरतोय. काकू, असं नाही. अहो, एकदा तुम्ही, तुझ्या घरच्यांना माहितीये हे जे काही झालंय ते? वेंकी जेलमध्ये माहितीये का घरच्यांना? मला खरंच असं वाटायचं की तू फक्त आमच्या घरच्यांच्या बाबतीतच निष्काळजीपणा दाखवतेस, पण तू तर तुझी बहीण गेलेली असताना सुद्धा. प्लीज काकू, मला माहितीये माझ्या माहेरची परिस्थिती आता खूप वेगळी आहे, पण मला खरंच माहिती नव्हतं की या सगळ्या केसच्या प्रकरणात हे असं काहीतरी होईल. म्हणजे वेंकी दादाला अटक. नको स्पष्टीकरण देऊस भावना, तू नको देऊस. खरंच तुझ्या या स्पष्टीकरणामुळे या 2 घरांचं झालेलं नुकसान भरून निघणार नाहीये. नाही काकू, ऐकून तरी घ्या. हो हो, मी ना तुम्हाला फोटो पाठवलाय, तो एकदा बघून घ्या. धन्यवाद. अहो काय हे, किती उशीर. अहो परवा तुमचा अपघात झाल्यापासून जीवाला घोर लागून राहतो. निदान एक फोन तरी करायचा ना. उगाच काळजी करताय तुम्ही. आता माणूस बाहेर पडला की थोडाफार वेळा इकडे तिकडे होणारच. आणि बरं का, वीज एकाच ठिकाणी 2दा पडत नाही. हसणं पुरे आता. जाऊ दे तो विषय. तुम्ही सुखरूप आहात ना, हे महत्वाचं. आणि तुम्ही ज्या मुलीला घरात आणलं की नाही, तिच्यामुळे आज आप्पाही सुखात आहेत. म्हणजे आप्पा आज चक्क तनूच्या हातून जीवले. त्या मुलीनं आधी तुमचा जीव वाचवला आणि आता आप्पांसोबत तिने नातं जोडले. मला वाटतं ना, या मुलीचे काहीतरी जुने लागेबंद आहेत आपल्या घराशी. आता नव्या लोकांचे लागेबंद जरा बाजूला ठेवूया. आधी आहे ते जपूयात ना. आपले चिरंजीव त्या कानेटकरांशी बिझनेस नाही करायचं म्हणतायत, ते जरा बघा. अहो आता तुम्ही जसं म्हणालेलात की नाही, तसं कानेटकरांना वारंवार फोन करते मी, पण ते फोन उचलतच नाहीये. तर काय करायचं मोठा प्रश्न पडलाय मला. आता विश्वाची पत्रिका दाखवायची. तसं गुरुजींना फोनही केलाय मी. माझं मन सांगते आता गुरुजीच यावर काहीतरी उपाय काढतील.
आता आपली परिस्थितीच अशी आहे, सगळे मार्ग अवलंबून बघावे लागणार आहेत. गुरुजींचा फोन आहे. हा गुरुजी बोला. मी पत्रिका पाहिली. मला असं वाटतं की विश्वाचा प्रश्न अगदी साध्या उपायाने सुटणारा आहे. त्याचा एकटेपणा त्याच्या मार्गात आडवा येतो आहे. म्हणजे भावनेच्या भरात वागायची त्याला सवय आहे. मात्र त्याला स्थैर्य देणारी समंजस व्यक्ती त्याच्या आयुष्यात यायला हवी. लवकरात लवकर त्याचं लग्न लावून द्या. गुरुजी खरं तर आम्ही मुलगी पाहिली त्याच्यासाठी. अहो पण विश्वा तयार नाही आहे लग्नाला. आजारी माणसाला औषध कडू लागतच, पण आपण ते लवकरात लवकर दिलंच पाहिजे. उद्या चांगला दिवस आहे, मुहूर्त पण चांगला आहे. आपण निदान सुपारी फोडून त्याच्या भविष्यासाठी एक पूजा तरी करून घेऊया. हो चालेल, तुम्ही म्हणाल तसंच करू. अगदी तुम्ही मला ना सामानाची यादी आणि वेळ कळवा, मी तयारीला लागते. हां धन्यवाद गुरुजी. खुश. बघा मी म्हटलं होतं ना नक्की काहीतरी उपाय निघेल. विश्वाला सांगून येते. विश्वा. आई तू? हो मी. का तुला कोणी दुसरं अपेक्षित होतं का? नाही नाही, बोल ना काय झालं? विश्वा आता तुला तंद्री लावून बसावं लागणार नाही. हा आणि कोणाची वाटही पाहावी लागणार नाही. आई अगं काय बरळतेस? केवढा मोठा झालास रे तू. मला तर अजूनही असं दुडू दुडू धावणारा विश्व आठवतोय. तेव्हाचा तू आणि आत्ताचा हा एवढा मोठा झालेला तू. माझा ना विश्वासच बसत नाहीये. आई काय ते स्पष्ट बोलणार आहेस का की मी जाऊ झोपायला? कारण उद्या ना मला खूप काम आहेत. अरे बाबा उद्या तुला खूप कामं असणारच. काय ते सरळ सरळ सांग. एक मिनिट. त्या आउट हाऊस मध्ये जाऊन प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन व्हायचंय का? मला हे नाही करायचंय आई. अरे तसलं काही नाहीये बाबा. मग काय सांगू? हा सांग. उद्या आपण तुझ्या लग्नाची सुपारी फोडतोय. हो. आई मी तुला आधीच सांगितले मला लग्न करायचं नाहीये. मी सध्या त्या मनस्थितीत नाहीये. पुरे आधीच बाबांचं मन दुखावलंस तू. सारखा सारखा त्यांच्या विरोधात का जातोयस? आत्ताची तुमची भांडणं बघ ना. नाही अरे नको आता. विश्वा तुझ्या लग्नाच्या निमित्ताने आपल्या घरात काहीतरी शुभ कार्य होणार आहे. हे जर का झालं ना तर अप्पांच्या चेहऱ्यावर बऱ्याच वर्षांनी हसू येईल. आणि तुला काय वाटतं बाबा तुझ्यावर का रागवतात? बाबा वैरी आहेत का रे तुझे? नाही ना. त्यांनाही वाटतं ना रे राजा तू खूप मोठा बाबा शहाण्यासारखं वागावंस. आणि विश्वासही तिचं काय रे? त्या बिचारीने तर तुझ्याबरोबर संसाराची कितीतरी चित्र रेखाटली असतील. आपण ते शोधून नाही ना लावायचे बाळा. आणि कधीतरी लग्न करायचंच आहे की नाही? मग आत्ता का नाही? मग माहितीये माझं बाळ कुणाचं मन नाही दुखावणार. नाही ना. शहाणं माझं बाळ. डोळे पूस आणि झोप लवकर. सकाळी लवकर उठायचंय. मी स्वतः येणार उठवायला तुला. मला सईला सुद्धा जाऊन सांगायचंय. चल झोप. गुड नाईट. गुड नाईट.
नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.